नमस्कार. श्री स्वामी समर्थ सर्वांना. श्लोक दादू चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचे खूप खूप स्वागत आहे. तर सगळ्यांना माहितीच आहे, की आत्ता स्वामींचा प्रकट दिवस झाला. तर आता स्वामींची पुण्यतिथी येत आहे. तर 6 मेला स्वामींची पुण्यतिथी येत आहे. तर काही जणांनी 21 दिवसाची सेवा चालू केली असेल 16 एप्रिलपासून ते 6 मेपर्यंत. तर मग आता काही जणांना जर 11 दिवसाची सेवा स्वामींची चालू करायची असेल, त्यात कोणत्या सेवा करायच्या, काय ते आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर स्वामी काय म्हणतात नेहमी आपल्या भक्तांना, "शक्य आहे ते तुम्ही करा, अशक्य आहे ते करायला मी आहेच." त्यामुळं स्वामींची निसंकोचपणे सेवा करा. अशक्य असणाऱ्या गोष्टी स्वामी कायम आपल्यासोबत असतात आणि अशक्य असणाऱ्या गोष्टी स्वामी करून दाखवतात. त्यामुळं मग स्वामी सेवा केली पाहिजे, स्वामी सेवेत आलं पाहिजे. त्याशिवाय मग समजणार नाही. तर मग कोणकोणत्या सेवा करायच्या 11 दिवसात? तर मग सगळ्यात अगोदर काय करायचे? तुम्हाला जर श्री स्वामी चरित्र सारामृत या पुस्तकाचे जर पारायण किंवा दररोज वाचन करता येत नसेल, वाचन करायला जमत नसेल, तर तुम्ही मग त्या पुस्तकाचे 11 दिवस पण पारायण करू शकता किंवा दररोज 3 अध्याय पण वाचन करू शकता. पण ह्या कोणत्या पण सेवा करायच्या अगोदर स्वामी चरित्र सारामृत पोथीचे पारायण म्हणा किंवा वाचन किंवा श्री स्वामी समर्थ यांचा 11 माळी जप किंवा तारक मंत्र, ह्या स्वामींच्या कोणत्या पण सेवा करायच्या अगोदर तुम्ही संकल्प करायचा आहे. कारण संकल्प करून केलेली सेवा ना, त्याचं फळ लवकर मिळतं. संकल्प केल्याशिवाय फळ मिळत नाही. त्यामुळे मग तुम्ही स्वामींला ज्या सेवा करणार आहात, त्या पण सेवा स्वामींना बोलून दाखवायच्या. आणि संकल्प कसा करायचा आहे? उजव्या हातात तांदूळ घ्यायचा आहे, थोडंसं पाणी घ्यायचं आहे, हळदी-कुंकू व्हायचं, फूल व्हायचं आणि मग स्वामींना तुम्ही ज्या सेवा करणार आहात, त्या सेवा बोलायच्या आहेत. आणि मग तुमच्या मनातील जी इच्छा असेल ते स्वामींपुढं बोलून दाखवायचं आहे आणि मग ते पाणी ताम्हनात सोडायचं आहे. मग ते ताम्हनातलं पाणी तुळशीत न टाकता इतर कुठे पण टाकायचं आहे. तर पहिली सेवा म्हणजे श्री स्वामी चरित्र सारामृत या पुस्तकाचे दररोज 3 अध्याय वाचन करायचे. 3च अध्याय का? कारण भूतकाळ, भविष्यकाळ आणि वर्तमानकाळ यामुळे मग 3 अध्याय वाचन करायचे आहे. आता बऱ्याच जणांना दररोज वाचन करणं होत नाही. त्यामुळं मग 11 दिवस तुम्हाला जर वेळ भेटला, तर वेळ असेल तर त्यातली मग ही एक सेवा तुम्ही करू शकता. आणि मग दुसरी कोणती सेवा? तर दुसरी म्हणजे श्री स्वामी समर्थ यांचं नामस्मरण. तुमच्याकडे जपमाळ जर असेल, तर तुम्ही मग संकल्प करताना जर स्वामी नामाचा जप करणार असाल, तर तसा संकल्प करून मग जप करायला सुरुवात करायची आहे. तर 11 माळी जप करायचा आहे. सलग 11 दिवस. तुम्हाला संकल्प किंवा तुमच्या मनातील इच्छा दररोज स्वामींपुढं बोलून दाखवायची नाही. तुम्ही जर 11 माळी जप करणार असाल सकाळ-संध्याकाळ, तर मग दररोज सकाळ-संध्याकाळ 11 माळी जप करायचा आहे आणि जर एकच वेळ करणार असाल, तर मग 1 वेळा बोलायचं आहे. पण जे जे पण काही सेवा करणार आहात, ते तुम्ही मग पहिल्या दिवशीच बोलायचं आहे. दररोज बोलायची आवश्यकता नाही. तर ही झाली दुसरी सेवा. आणि मग तिसरी सेवा म्हणजे तारक मंत्राचे पाणी. तारक मंत्राचे पाणी कसे बनवायचे हे सगळ्यांना माहितीच आहे. तरी पण थोडक्यात सांगते. ज्यांना डिटेल माहिती हवी असेल तर YouTubeवर ह्याच चॅनलवर व्हिडिओ अपलोड केला आहे. तर तुम्ही बघू शकता. किती अनुष्ठान करायचे तारक मंत्राचे. ते बऱ्याच गोष्टी त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला भेटतील. तरी पण थोडक्यात सांगते, की 1 ग्लास भरून पाणी घ्यायचं आहे आणि आपला उजवा हात त्या ग्लासावर ठेवायचा आहे. आणि 11 वेळा तारक मंत्र म्हणायचा आहे. तुम्ही जर सकाळ संध्याकाळ 2 वेळा म्हणणार असाल, तर सकाळी 11 वेळा आणि संध्याकाळी 11 वेळा. हे असे वेगवेगळे वेळेस मग बनवायचं आहे. सकाळी करायचं असेल तर मग उजवा हात ग्लासावर ठेवायचा आहे आणि जोपर्यंत तुमचं तारक मंत्र 11 वेळा म्हणून होत नाही, तोपर्यंत ग्लासावरचा हात काढायचा नाही. म्हणून झाल्यानंतर मग ग्लासावरचा हात काढायचा आणि त्यातलं थोडंसं पाणी तीर्थ म्हणून घरात शिंपडायचं आहे सगळीकडे. कारण की घरातील नकारात्मक ऊर्जा बाहेर निघून जाईल. त्यामुळं मग घरात शिंपडायचं असतं आणि मग जे तुम्ही पाणी प्यायला घेता किंवा तुम्हाला जर तुमच्या घरातील एखाद्या व्यक्तीसाठी करायचं आहे किंवा व्यसन सुटण्यासाठी करायचं असेल किंवा तुमचा मुलगा चिडचिड करत असेल किंवा एखादा व्यक्ती तुमच्या घरात आजारी असेल, जर खास त्या व्यक्तीसाठी करायचं असेल, तर मग ते पाणी त्याच व्यक्तीला प्यायला द्यायचं आहे. जर तुम्ही सगळ्यांसाठी करत असाल, तर मग ते पाणी तुम्ही जे पाणी प्यायला घेता घरात, हंड्यात म्हणा किंवा माठात म्हणा, ह्या पाण्यात ते पाणी
एकत्र करायचं आहे आणि मग सगळ्यांनी प्यायचं आहे ते पाणी. तर मग हे अशा प्रकारे ह्या 3 सेवा झाल्या. यापैकी तुम्हाला कोणती सेवा करायला जमेल 26 एप्रिल ते 6 मे ह्या 11 दिवसात तुमच्याकडून जी शक्य होईल सेवा ती सेवा तुम्ही करा. कारण स्वामी तुमची ह्या इच्छा पूर्ण करतील आणि संकल्प करून केलेली सेवा स्वामी कधीच वाया जाऊ देत नाहीत. कारण जे स्वामी सेवेकरी आहेत त्यांना स्वामींचे खूप चांगले चांगले अनुभव आले आहेत. त्यामुळे स्वामी सेवा करा, स्वामी सेवेला लागा. जर तुम्ही स्वामींचे नवीन सेवेकरी असाल तर आत्तापासून स्वामी सेवा करायला सुरुवात करा. श्री स्वामी समर्थ.